ठाकरेंना संपविण्याच्या नादात सर्वच जण गटांगळ्या खातात. रोखठोक खासदार संजय राऊत यांनी मतदारांना अगदी मोठीच मेजवानी दिली. तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार स्वतःला घाऊक बाजारात कसे विकतात, डोळे उघडे ठेवून डोके शांत ठेवून पहा. मग ठरवा शांत बसायचे की थंड राहायचे. शरीर थकल्यानंतर एक एक अवयव निकामी होतो, तसे आपल्या हिंदुस्थानी व्यवस्थेचे झाले आहे. ईडी, सीबीआय, कोर्ट, पोलीस या यंत्रणांचे कधीच 3-13 झाले. अवयव निदान काढून टाकता येतो, यांचं करायचं काय? ठाकरे भेटत नाही असेच काही गद्दार म्हणतात. अरे गधड्यांनो, मग मतदारांनी तुम्हाला असेच निवडून दिले काय? ठाकरे समोर भले भले कमरेत गुडघ्यात वाकले. लोक फोडणे व फुटणे यांत जमीन आसमानाचा फरक आहे. वाटाणे फुटाणे सारखी यांची अवस्था. मात्र टायगर म्हणून मिरवतात. कोणीही हात मारावा. मिंदेंनी कधी वाघ तरी पाहिलाय काय? कडू समोर नांगी टाकता म्हणे ऑपरेशन टायगर करणार. स्वतःचा कंड शमविण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर करता न्यायालयाने लाज सोडली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रामशास्त्रींचा वारसा सांगायला निघाले, आधी आरशामध्ये तोंड पहा. न्यायव्यवस्था विकली असे आम्ही कधीच म्हणणार नाही, कारण पारावर चावडीवर तशी चर्चा आहे. वेशीवर टांगलेले सर्वांनाच दिसते. सत्तेच्या नादापायी भाजपने सर्व लोकशाही व्यवस्था वेशीला टांगल्याचे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्रात 23 वरून 9 वर आले, याला ठाकरेंचा दरारा म्हणतात. हाच राग आहे. केजरीवाल, ममता बॅनर्जी व शरदरावांचे पक्ष फुटले हे सर्व ईडी, सीबीआय व सरकारी यंत्रणांचे रंगेल कारनामे आहेत. ठाकरे आक्रमकपणे समोर येतात म्हणून मोठी चर्चा रंगते. विकास निधी मिळत नाही म्हणून पक्ष फुटतात. सर्व हे ढोंग आहे. सरकारी तिजोरी कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. ज्या मतदारसंघाला सरकार निधी देत नाही त्या मतदारसंघातून कर, टॅक्स सरकारने घेऊ नयेत. तेथील आपली व्यवस्था पूर्णपणे काढून घ्यावी. राज्य करण्याचा हा मोगली फंडा म्हणावा लागेल. लोकशाहीच्या मंदिरात सौदेबाज बसल्यामुळे लोकशाही आचके देत आहे. ठाकरेंनी ऑपरेशन कमळचा नारा देऊन एक प्रकारे भाजपच्या तंबूत बांध सोडलाय. ठाकरेंनी ज्यांना वाकवलंय तेच ठाकरेंना झुकवू पाहत आहेत. बंड करून हिंदुस्थान स्वतंत्र झाला. आता बंड शब्दाला बंड म्हणण्याची लाज वाटते. यांना खरे तर आता तोडवायलाच हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.